नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपली पहिली टीप आहे ग्रीन मूग पॅनकेक. ते प्रोटीन भरपूर, चव जबरदस्त. हिरव्या मूग डाळीला 6 ते 7 तास भिजवून ठेवा. नंतर ती थोड्या हिरव्या मिरच्या, आलं, हळद, मीठ आणि थोडंसं जिरं घालून वाटून घ्या. तर हे मिश्रण पॅनवरती डोशासारखं पसरून थोडं तेल लावून कुरकुरीत भाजा. मुलांना याचा रोल करून सॉसबरोबर ती द्या. ह्याने प्रोटीन आणि फायबर मिळतं आणि भूकही चांगली भागते. तर दुसरी टीप आहे मखाना चिवडा. हलका आणि कुरकुरीत खाऊ म्हणजे मखाना. तर तो तुपात परतून घ्या. त्यात भाजलेले बदाम, काजू, थोडीशी साखर, मीठ, हळद आणि ओवा घाला. सगळं नीट मिक्स करा आणि हवाबंद डब्यात ठेवा. टी व्ही बघताना किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तर हे वजन न वाढवता पोट भरतं. तिसरी टीप आहे सत्तू लाडू. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा गोड सत्तू म्हणजे भाजलेली चणा डाळ. थंडवा देणारी, प्रोटीनयुक्त आणि पचायला हलकी. तर त्यासाठी 1 कप सत्तू, थोडं तूप, गूळ आणि वेलची घालून लाडू वळा. हे लाडू शाळेत डब्यातही देता येतात आणि यामुळे डिहायड्रेशनपासूनही बचाव होतो. तर मुलांना गोड गोड खायला आवडतं आणि आईलाही त्याचं समाधान मिळतं. चौथी टीप आहे झटपट ओट्स उत्तप्पा. तर फायबरचा झपाट्याने खाऊ. 1 कप ओट्स मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. त्यात दही, थोडं पाणी, किसलेलं गाजर, कांदा, कोथिंबीर घालून बॅटर तयार करा. तर तव्यावरती उत्तप्प्यासारखं पसरून दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. सॉस किंवा घरच्या चटणीबरोबर ती द्या. तर पौष्टिक आणि झटपट आणि पचायला हलका असा नाश्ता देखील तुम्ही बनवू शकता. 5वी टीप आहे केळी आणि शेंगदाण्याची स्मूदी. तर एनर्जी देणारा गोड पेय. पिकलेलं केळ, शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं दूध किंवा बदाम दूध, मध किंवा गूळ आणि थोडीशी वेलची पावडर मिक्सरमध्ये घालून स्मूदी तयार करा. हे एक एनर्जी ड्रिंकसारखं पेय आहे जे सकाळी किंवा संध्याकाळी देता येतं. मुलांना गोड आवडतं म्हणून हे त्यांना न सांगता आरोग्यदायी पोषण देता येतं. 6वी टीप आहे चीज बर्ना ब्रेड रोल. तर ब्रेड स्लाईसचा कडा काढून त्याला हलका लाटून घ्या. त्यात उकडलेला बटाटा, किसलेला गाजर, थोडं चीज, मिरेपूड, मीठ आणि कोथिंबीर भरून रोल करा. तव्यावरती थोडं तूप लावून दोन्ही बाजूनी खरपूस भाजा. हा प्रकार डीप फ्राय नाही आणि दिसायला देखील अगदी आकर्षक असल्यामुळे मुलांना लगेचच खाता देखील येतं आणि त्यांना आवडतो देखील. 7वी टीप आहे झटपट सूप मिक्स. तर व्हेजिटेबल्स आणि मसाल्यांचा आरोग्यदायी कॉम्बो. कांदा, टोमॅटो, गाजर, बीटरूट हे सगळं थोडं तेलात परतून त्यात पाणी घालून शिजवा. नंतर मिक्सरमध्ये गाळून मीठ, मिरेपूड आणि लिंबाचा रस घालून गरम गरम सूप द्या. या सूपमुळे इम्युनिटी वाढते आणि हिवाळ्यात विशेषतः उपयोगी ठरतं. हे सूप प्यायला मुलं कंटाळतात, पण तुम्ही कपमध्ये स्ट्रॉ देऊन दिलं की ते खुश होतात. 8वी टीप आहे बटाटा साबुदाणा बाईट्स. तो उपवासात सुद्धा देता येणारा खाऊ. उकडलेला बटाटा, भिजलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून छोटे बॉल्स बाईट्स वळा. तर हे बाईट्स तुपात थोडे भाजून घ्या. वरून थोडी चीज घालून दिलं तर अजून आकर्षक दिसेल आणि हे मुलांना चटकन आवडतं आणि अगदी उपवासात सुद्धा हे देता येतं. 9वी टीप आहे ड्रायफ्रूट्स पराठा. तर शक्तिवर्धक आणि स्वादिष्ट उकडलेला बटाटा आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स एकत्र करून सारण तयार करा. गव्हाच्या पिठात भरून पराठा लाटा. तव्यावर तूप लावून तो भाजा.
वरून तूप आणि गूळ घालून दिलं की मुलं अगदी मजेत खातात. थंडीच्या दिवसात ही टीप फार उपयोगी आहे. 10वी टीप आहे होममेड ग्रानोला बार. साखर नाही आणि पौष्टिकता आहे. तर त्यासाठी ओट्स, खजूरची पेस्ट, बदाम, काजू, तीळ आणि थोडंसं मध आणि पीनट बटर एकत्र करून थोडं गरम करा आणि हे मिश्रण थंड होण्याआधी साच्यामध्ये भरून ते दाबा आणि फ्रीजमध्ये ठेवा. तर हे ग्रानोला बार सकाळी शाळेत जाताना किंवा खेळून आल्यावरती तुम्ही हे मुलांना देऊ शकता. घरीच असल्यामुळे प्रिझर्वेटिव्ह. तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना आवडणारा खाऊ जो आहे तो घरच्या घरी आरोग्यदायी, स्वादिष्ट आणि झटपट बनवून देऊ शकता. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.